नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण करिअरचे जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो, त्या इंटरव्ह्यूचे जे 4-5 टिपिकल प्रश्न असतात, टाईपचे प्रश्न असतात, त्याच्याबद्दल चर्चा केली. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिक क्वेश्चन जे असतात, ते बघितले. तर आज आपण बघणार आहोत तुमचं जे करिअर गोल आहे, त्याच्याशी निगडीत प्रश्न जे आपल्याला टिपिकली विचारले जाऊ शकतात इंटरव्ह्यूमध्ये आणि ते बऱ्यापैकी ट्रॅप्स असतात. ज्यामुळे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो, आपल्याला काय माहिती आहे हे सांगण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय ऐकून घ्यायचं आहे, काय जाणून घ्यायचं आहे ह्याचा जर आपण विचार केला, तर आपल्या उत्तरांची दिशा आपोआप बदलते. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बोलायला जरी सोपी असली तरी खूप अवघड गोष्ट असते. कारण बऱ्याच वेळा आपल्याला आपली प्रवृत्ती अशी असते, की मला ज्या गोष्टी येतात, मला ज्या गोष्टी माहिती आहेत, त्या मला जास्तीत जास्त सांगायच्या जेणेकरून समोरची व्यक्ती इम्प्रेस होईल इंटरव्ह्यूवर. परंतु समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडून इम्प्रेस व्हायचं नसतं. समोरच्या व्यक्तीला हे बघायचं असतं, की या व्यक्तीला जर मला जर त्यांनी सिलेक्ट केलं त्या जॉबसाठी, तर त्या कंपनीची जॉब प्रोफाईल मी व्यवस्थितपणे हाताळू शकेन की नाही आणि तुमच्या कॉम्पिटन्सी व्यतिरिक्त तुमचं व्यक्तिमत्व हे कंपनीच्या एकंदरीत कल्चरशी मॅच होईल की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि तुम्ही पैसे किती घ्याल हा सगळ्यात ऑब्व्हियसली सॅलरी हा सगळ्यात क्रक्स ऑफ द मॅटर असतो. तर याच्यामध्ये करिअर गोल क्वेश्चन जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ते टिपिकली कोणते असतात आणि त्याचं उत्तर काय द्यायचं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो. त्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघताय, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारच्या चर्चा खूप कमी वेळा घडताना दिसून येतात. कारण याच्यामध्ये मुद्दा असा असतो, की मी जे तुम्हाला उत्तर देईन किंवा तुम्ही काय उत्तर द्यावी, हे जर मी तुम्हाला सांगितलं, तर ते बऱ्यापैकी बरोबर असत नाही. कारण प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं असतं, प्रत्येकाचा कॅरेक्टर वेगळा असतो, प्रत्येकाचा एजेंडा वेगळा असतो, प्रत्येकाची विचारप्रवृत्ती वेगळी असते, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे या प्रश्न जरी सगळ्यांसाठी कॉमन असले, तर त्याची उत्तरं वेगळी असू शकतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला कोणी जर मास्टरकी दिली सगळ्या उत्तरांची, तर ती प्रत्येक वेळी लागू होईलच असं अजिबात नाही. त्यामुळे आपली उत्तर आपण शोधायची आहेत. आपल्याला फक्त प्रश्न डिस्कस करायचे आहेत आणि मी माझं अंडरस्टँडिंग सांगू शकेन. माझ्या अंडरस्टँडिंगला समजून घेऊन तुम्ही स्वतःचा विचार लावून तुमचे कस्टमाइज आन्सर्स तयार करून ठेवले, तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये नक्की फायदा होईल. तर या करिअर गोल क्वेश्चनमध्ये टिपिकली काय असतं, पहिला प्रश्न असतो म्हणजे तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय केलं आहे त्याला डिस्क्राईब करा. आता याच्यामध्ये आता याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला एकदम सिंपल वाटतो, की आपण ज्या जॉबसाठी अप्लाय केला आहे, तो डिस्क्राईब करा. याची 2 कारणं असू शकतात. एकतर याच्यामध्ये तुम्ही ज्या ॲप्लिकेशन मजा म्हणून दिलेली आहे, की ॲक्च्युअल तुम्हाला प्रोफाईल माहिती आहे आणि त्या प्रोफाईलला अंडरस्टँड करून तुमची एलिजिबिलिटी त्याला मॅच होते. या प्रोफाईलमध्ये जे काही स्किल सेट्स कंपनीला पाहिजे आहेत, ते तुमच्याकडे आहेत, असं आपल्याला वाटतं. असं तुम्हाला म्हणजे मला वाटतं म्हणून मी अप्लाय केला आहे का? हे जर मला माहिती असेल, की तो जॉब प्रोफाईल काय आहे, तर याचं मी उत्तर अगदी विश्वासाने देऊ शकतो. आणि जर मला जॉब प्रोफाईलच माहीत नसेल, तर मात्र या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. कारण मला माहितीच नाही आपल्याला हा जो इंटरव्ह्यू चालू आहे, तो कशासाठी चालला आहे. त्यामुळे टिपिकली फ्रेशर्स या परिस्थितीमध्ये थोडासा गोंधळलेले दिसतात. कारण त्यांना माहितीच नसतं आपण कोणत्या प्रकारचे जॉब आणि काय प्रकारचे जॉब करणार आहोत. विशेषतः ज्यांचं कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होतं, त्यातले 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मुलांना सिलेक्शन झाल्यानंतरही माहीत नसतं, की आपण या कंपनीमध्ये सिलेक्ट झालेल्या कंपनीमध्ये जॉइन केल्यानंतर आपला जॉब रोल काय असेल, आपल्याला करायचं आहे काय एक्झॅक्टली. बऱ्याचशा कंपन्या स्पेसिफिकली आय टी कंपन्या तिकडे जॉइन केल्यानंतर, ऑनबोर्डिंग झाल्यानंतर मग ठरवतात, की कोणत्या याला प्रोजेक्टमध्ये त्याच्या स्किल सेटनुसार किंवा स्ट्रेंथनुसार जो प्रिलिमिनरी बेसिक ट्रेनिंग दिलं जातं, त्यानुसार मग तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये चमक दाखवाल, त्या क्षेत्रामध्ये तुमची नेमणूक केली जाते. किंवा काही कंपन्यांना आधीच प्रोजेक्ट मिळालेले असतात, त्यामुळे त्यांना माहिती असतं, की कोणत्या प्रोजेक्टसाठी, कोणत्या टेक्नॉलॉजीसाठी किती मुलं आपल्याला हायर करायची आहेत आणि त्यानुसारच ते हायर करतात. त्यामुळे जर आपल्याला जॉबची प्रोफाईल माहिती असेल, तर आपण या प्रश्नाचं उत्तर आत्मविश्वासाने देऊ शकतो. आणि समोरच्या व्यक्तीला, इंटरव्ह्यूअरला हेच जाणून घ्यायचं असतं, की तू हा जॉब टाईमपाससाठी अप्लाय केला आहेस या जॉबसाठी, की तुला माहिती आहे आमची अपेक्षा काय आहे ते. हा एक पहिला प्रश्न असतो. त्यानंतर ही जी पोझिशन आहे किंवा ही जी वॅकन्सी आहे, याची माहिती तुम्हाला कशी कळाली? हा एक पुढचा प्रश्न असतो. हा प्रश्न थोडा लोडेड असतो, कारण याच्यामध्ये बरेचसे कांगावे अँगल्स त्यांना चेक करायचे असतात. बेसिकली मी जर म्हणालो, की या पोझिशनची माहिती मला मित्राने दिली किंवा LinkedInवरून मिळाली किंवा मार्केट जे आपले फ्रेंड्स आहेत, पियर्स आहेत, कलीग्स आहेत, सीनियर्स आहेत, त्यांच्याकडून मिळाली. त्यांना हे जाणून घ्यायचं असतं, की तुम्हाला या जॉबची माहिती कशी मिळाली? तुम्ही नेटवर्क्ड आहात का? की तुम्हाला लकीली मिळाली म्हणून तुम्ही आलात किंवा वॉक इन आहे म्हणून तुम्ही आलेला आहात. अशा प्रकारची जी असते, अशा प्रकारची अंडरस्टँडिंग जी चांगली मुलं असतात,
जॉबसाठी उपयुक्त ठरू शकतील अशी त्यांचं उत्तर असं असू शकतं की मी तुमच्या वेबसाईटला किंवा तुमच्या कंपनीला फॉलो करतो आहे आणि त्या कंपनीला फॉलो करत असताना मी जेव्हा माझ्या मित्रांशी चर्चा केली, त्याचबरोबर तुमच्या ज्या करिअर वेबसाईट तुमच्या वेबसाईटवरचं करिअर पेज आहे तिकडे पण ही वॅकन्सी होती म्हणून मला लक्षात आलं. हा एक पहिला ऑप्शन असू शकतो. त्याचबरोबर जे तुमच्या कंपनीला मी तुमचे जे कंपनीच्या न्यूज आहेत किंवा इव्हेंट्स आहेत ते मी फॉलो करतो आणि या कंपनीमध्ये मला काम करायला आवडेल असं मला पहिल्यापासून वाटायचं म्हणून मी त्याला फॉलो करतो आणि या कंपनीबद्दलची माहिती माझ्या सिनियर्सकडून, मित्रांकडून, शेजाऱ्यांकडून मला मिळाली, माझ्या प्रोफेसर्सकडून किंवा TPOकडून असं मिळाली म्हणून मी इकडे अप्लाय केलं असं पण सांगता येऊ शकतं. थोडक्यात त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल माहिती आहे का? एक अपॉर्च्युनिस्टिक अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही संधी म्हणून तुम्हाला हा जॉब मिळाला, जॉबची माहिती मिळाली आणि तुम्ही जॉब अप्लाय करताय का असं. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे पर्सनल कनेक्शन दाखवाल कंपनीशी, माझा मित्र काम करतो आहे किंवा माझा शेजारी काम करतो आहे किंवा माझा सिनियर काम करतो आहे किंवा माझ्या प्रोफेसर्सने तुमच्या कंपनीबद्दल चांगलं सांगितलेलं आहे, जेवढा तुम्ही पॉझिटिव्ह वाईब निर्माण कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल याच्यामध्ये. पुढचा प्रश्न, वाय डू यू वॉन्ट टू वर्क ॲट दिस कंपनी? अगेन पहिला जो प्रश्न होता या कंपनीबद्दल, या पोझिशनबद्दलची माहिती तुम्हाला कशी मिळाली, त्याचाच पुढचा एक्सटेन्शन आहे की या कंपनीमध्ये तुला काम का करायचं आहे. आपण आत्ता चर्चा केली कंपनीबद्दलची पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला द्यायला लागतील. आपण असं म्हणू शकत नाही की मला जॉबची नितांत गरज आहे आणि मला पगार मिळालाच पाहिजे किंवा मला माझ्या घराशेजारी तुमची कंपनी आहे म्हणून मला इथे जॉब करायचं आहे असं उत्तर देता येणार नाही. ही परिस्थिती असू शकते पण उत्तर असं देता येणार नाही. उत्तर आपल्याला डिप्लोमॅटिक द्यावं लागेल. उत्तर द्यावं लागेल की तुमच्या कंपनीला मी फॉलो करतो, माझे सिनियर्स, ज्युनियर्स, शेजारी पाजारी सगळे तुमच्या कंपनीबद्दल चांगले बोलतात आणि तुमचं कामाचं स्वरूप आणि एकंदरीत वर्कप्लेसबद्दल पण चांगल्या गोष्टी मी ऐकून आहे आणि त्याचबरोबर करिअर ग्रोथमध्ये मला चांगले प्रॉस्पेक्ट्स मिळतील. तुम्ही ज्या प्रकारे इंडस्ट्रीमध्ये काम करताय ते पण मी फॉलो करतो. त्यामुळे अशा कंपनीमध्ये जर मला काम करण्याची संधी मिळाली तर नक्की फायदा होईल असं मला वाटतं म्हणून मी तुमच्या कंपनीबरोबर काम करू शकतो. हा एक डिप्लोमॅटिक आन्सर. तुम्हाला डिप्लोमॅटिक आन्सर आणि हे पण देताना कॅन्डिड दिलं पाहिजे. समोरच्याला हे कळलं नाही पाहिजे की तुम्ही फोनी आहात किंवा तुम्ही ॲक्टिंग करताय. ॲक्टिंग करावी लागते कधी पण ती ओव्हर नाही पाहिजे. समोरच्याला कळलं नाही पाहिजे की तुम्ही ॲक्टिंग करताय, कारण मग तसं झालं तर तुमचे ₹50 कट होतील ओव्हर ॲक्टिंगचे. त्यामुळे ते आपण टाळलं पाहिजे. व्हॉट मोटिवेट्स यू? पुढचा प्रश्न असतो हे आपण करिअर गोल्सचे क्वेश्चन तुम्हाला जे विचारले जाऊ शकतात इंटरव्ह्यूअरकडून ते आपण डिस्कस करतोय. त्या व्हॉट मोटिवेट्स यू म्हणजे तुम्हाला कशामधून प्रेरणा किंवा ऊर्जा मिळते. आता याचे उत्तर 2-3 प्रकारे देऊ शकतो आपण. पर्सनल देऊ शकतो किंवा प्रोफेशनल देऊ शकतो. पर्सनल गोष्टींचा फापड वसारा न लावता समोरच्या व्यक्तीला आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी कशी मदत करता येईल हे उत्तर देऊन या अंगाने जर आपण उत्तर दिलं तर त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो. व्हॉट मोटिवेट्स यू याच्यामध्ये मला जर करिअर प्रोफाईल माहिती असेल, मी ज्या जॉबसाठी अप्लाय करतो ती प्रोफाईल माहिती असेल, त्याचबरोबर ती कंपनी जी आहे ती कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते, त्यांचे सध्या मोठे प्रोजेक्ट्स कोणते चालू आहेत किंवा त्यांचे न्यूज आणि मीडियामध्ये त्यांच्या बातम्या काय आहेत, पुढच्या वर्षीचे प्लॅन्स काय आहेत, या गोष्टींची तुम्हाला माहिती असेल तर आपल्याला त्या सगळ्या स्टोरीज, त्या सगळे डेटा पॉईंट्स आपल्याला एकत्र आणून चांगलं उत्तर देता येऊ शकतं. याच्यामध्ये काय कंपनीचे जे नीड्स आहेत, त्याची एमर्जन्सी किंवा त्यांचे जे डिफिकल्टीज आता ते फेस करतात त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर आपण काही करू शकलो तर आपली 100% निवड होऊ शकते हे लक्षात घ्या. कारण ज्या प्रकारे आपण बेसिकली आपण जेव्हा एम्प्लॉयर म्हणून एखाद्या कंपनीमध्ये जातो तिथला कोणता तरी प्रश्न किंवा तिथली कोणती तरी गरज आपण भागवण्यासाठी किंवा प्रश्न सोडवण्यासाठी आपली तिथे नेमणूक केलेली असते. त्यामुळे या गोष्टी जर आपण आधीच बोललो की तुमच्या कंपनीमध्ये समजा माझी एक हायपोथेटिकल उत्तर देतो. समजा एका फार्मा कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यूसाठी गेलो आहे आणि त्यांचं मला माहिती आहे, मला न्यूज कळालेली आहे की त्यांचं हिमाचल प्रदेशमध्ये एक फॅक्टरी ओपन होणार आहे आणि त्या फॅक्टरीसाठी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर्स लागणार आहेत. हे जर मला आधीच माहिती असेल मार्केट इंडस्ट्रीमधून किंवा न्यूजमधून तर मी या प्रश्नाचं उत्तर असं देऊ शकतो की मला फार्मामध्ये काम करायचं आहे आणि त्याचबरोबर विशेषतः एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचं सेटअप करण्यापासून जर मला काम करायला संधी मिळाली, मॅन्युफॅक्चरिंग सेटअप करण्यापासून ते पुढे पूर्ण त्याचं गो लाईव्ह करून पुढे त्याचे 1, 2, 3, 4, 5 वर्ष जर मला काम करायची संधी मिळाली, मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेटअप करण्यापासून जर मला एक्सपोजर मिळालं तर त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. म्हणून मला या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी प्रेरणा मिळते किंवा या जॉबसाठी मी उद्युक्त झालो असं, या जॉबला अप्लाय करण्यासाठी मी उद्युक्त झालो असं आपल्याला सांगता येईल. सो बेसिकली ऑब्जेक्टिव्ह असा आहे की आपलं मोटिवेशन जे आहे ते पैसा ऑब्व्हियसली आहेच, पण समोरच्या व्यक्तीचा इश्यू आपल्याला कसा सॉल्व्ह करता येईल या अंगाने जर आपण उत्तर देऊ शकलो
तर त्या माणसाचं समोरच्या इंटरव्ह्यूअरचं काम सोपं होतं आणि आपल्याला त्याचं काम सोपं करायचं आहे, आपल्याला सिलेक्ट करण्याचं. त्यामुळे हे बेसिकली वी आर हेल्पिंग देम हेल्प अस, असा थोडक्यात तो प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असू शकतो, तुमच्या आत्ता जर तुम्ही फ्रेशरसाठी हा प्रश्न नाही आहे. तुम्ही जर आता ऑलरेडी काम करत असाल आणि तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेला असाल, तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की तुम्हाला आम्ही जर ऑफर लेटर दिलं, ऑफर दिली आणि तुला जर करंट एम्प्लॉईज आत्ता ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय, त्याने जर असं सांगितलं की आम्ही तुझी तुला जी ऑफर मिळाली ती मॅच करतो किंवा बेटर करतो, तर तू तिकडे राहशील का? आता या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनात काही असलं तर राहीन किंवा नाही राहीन, पण तो आपल्याला तिथे उत्तर हेच द्यावं लागेल की नाही, मला काही करिअर ग्रोथ किंवा जे माझा करिअर प्लॅन आहे त्यामध्ये तुमची कंपनी त्यांच्या कंपनीपेक्षा जास्त फिट होते. आपल्याला त्या कंपनीबद्दल निगेटिव्ह बोलायचं नाही आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. आपण फ्युचर किंवा पास्ट किंवा प्रेझेंट कंपनीबद्दल निगेटिव्ह बोलू नये, हा एक कॉमन एजेंडा, कॉमन एटिकेट आहे, हे लक्षात घ्या. कारण मी जर आत्ता तुमच्यासमोर माझ्या आधीच्या आत्ताच्या कंपनीची बदनामी करत असेल, तर त्यांना असं वाटेल की हा माणूस पुढे जाऊन आपल्या कंपनीची पण अशीच बदनामी करेल. त्यामुळे निगेटिव्ह वाइब्स आपल्याला अजिबात जनरेट करायचे नाही आहेत. आपल्याला सांगायचं हे आहे बेसिकली, की तुम्ही जर मला ऑफर लेटर दिली, तर तरी पण माझा जो करिअर प्लॅन आहे त्याच्यामध्ये हा जो रोल आहे तो परफेक्ट बसतो आणि मला असा आत्मविश्वास आहे, खात्री आहे की या रोलला मी न्याय देऊ शकतो, म्हणून मला इकडेच काम करायला आवडेल. जरी माझ्या आत्ताच्या कंपनीने मला सॅलरी इन्क्रीज किंवा मॅच करून दिली किंवा जास्त करून दिली, तरी पण माझा रोल तिथे जो आहे तो मला वाटतं त्याच्यापासून मी खूप काही शिकलेलो आहे. पण माझ्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा माझ्या आत्ताच्या कंपनीपेक्षाही तुमच्या कंपनीमध्ये मला जास्त प्रमाणात करता येईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हे उत्तर असू शकतं. मी माझे ऑब्झर्वेशन सांगतोय, निरीक्षण सांगतोय. ऑब्व्हियसली हे प्रश्न तुम्हाला येणारच आहेत. याची उत्तर काय असू शकतील हे तुम्हाला विचार करायचा. त्याच्यातलं एक ऑप्शन जो आहे तो मी तुम्हाला सांगतोय. माझा ऑप्शन बरोबर असेल असं अजिबात नाही, कारण काही चुका तुम्ही पण केल्या पाहिजेत, काही चुका आम्ही केलेल्या आहेत ऑलरेडी. पण आमच्या अशा अशी असेल की आम्ही ज्या चुका केल्यात त्या आमच्यापासून शिकून तुम्ही करू नये, तुम्ही नवीन चुका कराव्यात आणि त्यापासून शिकावं आणि त्या चुका तुम्ही पुढच्या जनरेशनला परत शेअर करा. म्हणजे जेणेकरून हे जे पुढे आपण जी बॅटन आहे ते एकमेकांच्याकडे पुढे देत जाऊ आणि चुका कमीत कमी होतील. हा उद्देश आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असू शकतो की तुम्हाला हा जर ऑफर मिळाली, ही जर जॉब मिळाला, तर तुम्हाला प्रवासाची सिच्युएशन काय आहे? तुम्हाला प्रवास करता येईल का? समजा तुमचं ऑफिस हिंजवडीमध्ये असेल किंवा मुंबईमध्ये बोलायचं झालं तर तुम्ही जर नवी मुंबईमध्ये राहत असाल आणि तुम्हाला मालाडला ऑफिस असेल, तर तुम्हाला हे जमेल का, झेपेल का, कराल का? हे पण प्रश्न विचारतात. कारण बऱ्याचदा प्रवास उत्साहाच्या भरात आपण ॲक्सेप्ट करतो ऑफर. तुम्हाला पुण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मला हिंजवडीमध्ये ऑफर मिळत असेल आणि मी जर हडपसरला राहत असेन किंवा मी जर कोंडव्याला राहत असेन, तर मला 100% हा प्रश्न कल्याणनगरला राहत असेल तर मला 100% हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्ही प्रवासाचं कसं कराल? कारण तुम्हाला जायला 1.5 तास, 2 तास, यायला 1.5 तास, 2 तास, तुम्ही दिवसाचे 3-4 तास वाया घालवले प्रवासामध्ये, तर तुमचं मोटिवेशन फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल कितपत राहील याच्याबद्दलच्या शंका असतात मनामध्ये. त्यामुळे वयानुसार पण काही गोष्टी बदलाव्या लागतात. कारण ज्या प्रकारे तुम्ही 25, 30, 35 वयामध्ये धावपळ करू शकता, त्याच प्रकारची धावपळ तुम्ही 45, 50, 55 वयामध्ये करू शकत नाही. त्यामुळे हे जे डिस्टन्स कम्युट प्रवासाचे जे प्रश्न असतात ते आपल्याला डिप्लोमॅटिकली हँडल करायला लागतील. याच्यामध्ये एक मूलभूत गोष्ट अशी आहे की जर खरोखर प्रश्न असतील मग प्रवासाचे, तर आपण ते बोलून दाखवले पाहिजेत. कारण बऱ्याचशा याच्यातून आपल्याला काही मार्ग निघू शकतात. उदाहरणार्थ विप्रोचे मुंबईमध्ये 7 ते 8 ऑफिस होते. त्यातले आम्हाला 4 माहिती होते. बांद्र्यामध्ये, फोर्टमध्ये, विलेपार्लेमध्ये आणि मुलुंडमध्ये. त्यामुळे तुम्ही ज्या एरियामध्ये राहत असाल त्याच्या जवळ जर तुम्हाला आणि तिकडे काम करण्याची मुभा पण होती. म्हणजे आठवड्यातले सगळेच दिवस तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही. जर तुमचा रिव्ह्यू असेल किंवा मीटिंग असेल तर तुम्हाला जो तुमचं मेन ऑफिस आहे विलेपार्लेचं, तिकडे जावंच लागेल. पण त्याचबरोबर तुम्हाला जर कॉल्स फोर्ट एरियामध्ये असेल तर तुम्ही फोर्टच्या ऑफिसमध्ये बसू शकता. तुमचे कॉल जर ठाण्यामध्ये असेल तर तुम्ही मुलुंडच्या ऑफिसमध्ये बसू शकता. तुमचे कॉल जर मालाडला असतील तर तुम्ही अंधेरी ऑफिसमध्ये, विलेपार्ले ऑफिसमध्ये बसू शकता. बांद्र्यामध्ये बसू शकता. सलमान खान शाहरुख खान साहेबांच्या घरासमोरचा अझीम प्रेमजी साहेबांचा बंगला आहे, तिकडे पण आमचं ऑफिस होतं. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत हे कम्युट आपल्याला याची क्लॅरिटी पाहिजे. कारण आपण बेंगलोरचं उदाहरण आपल्याला देता येईल की सध्या IT तिथले प्रोफेशनल्स वैतागले आहेत, कामामुळे नाही, प्रवासामुळे. ते काम से डर नहीं लगता साहब. तुम्हाला पुढचं कळलं असेल. हा प्रश्न जो आहे त्याच्यावर उत्तर द्यायचं झालं तर आणि आपल्याला हे फ्रँकली सांगावं लागेल, कारण त्यातून मार्ग निघू शकतात. त्यामुळे हा प्रश्न असतो. दुसरा प्रश्न तर आपल्याला असं विचारला जाऊ शकतो की तुमचा जो करिअर प्लॅन आहे, म्हणजे आमचा जो कॅन्डिडेटचा जो करिअर प्लॅन आहे त्याच्यामध्ये हा जॉब फिट बसतो की नाही. आता याचे जे उत्तर जे आहेत
त्याचे आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह बेसिकली इफ यू आर सिरियसली लुकिंग, तुम्हाला जर सिरियसली हा जॉब पाहिजे असेल तर आपल्याला पॉझिटिव्हच राहावं लागेल. आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी ऑफर असेल आणि तुम्ही थोडेसे जरी कॉन्फिडंट असाल आणि थोडासा मराठीमध्ये तुमच्याकडे तुम्ही जर मार्क्स दाखवू शकत असाल तर तुम्ही सांगू शकता की येस ऑफकोर्स दिस जॉब सूट्स माय करिअर प्लॅन, बट तुम्ही ॲडिशन करू शकता जेणेकरून तुम्ही जास्त निगोशिएट करण्यासाठी पण तुम्हाला चांगली संधी मिळावी, ऑनसाईट तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाव्यात किंवा चांगली क्रीम पोस्टिंग मिळावी, डेझिग्नेशन चांगलं मिळावं, यासाठी तुम्ही प्रेशर टाकू शकता. या प्रेशर टाकण्यासाठी हा प्रश्न अतिशय चांगला काम करतो. करिअर प्लॅन म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला जर डेझिग्नेशन नसेल ते प्रॉडक्ट स्पेशलिस्ट देणार असतील ते मला आत्ता, आणि जर मला सिनियर प्रॉडक्ट स्पेशलिस्ट किंवा आणि काय त्याच्यावरचं हवं असेल तर मी असं म्हणू शकतो की माझ्याकडे ऑलरेडी एक ॲक्च्युअली ऑफर आहे, परंतु माझ्या करिअर प्लॅनमध्ये ही जी अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या ऑर्गनायझेशन आणि अपॉर्च्युनिटी ही परफेक्टली सूट होते. परंतु जर तुम्ही मला मदत केली, ही जे डेझिग्नेशन आहे ह्याच्याऐवजी मला प्रॉडक्ट स्पेशलिस्टच्या ऐवजी जर सिनियर प्रॉडक्ट स्पेशलिस्ट दिलं तर मला जास्त आनंद होईल आणि उत्साह पण येईल वगैरे अशा गोष्टी तुम्ही बोलू शकता. हे एक निगोशिएशन टॅक्टिक पण असू शकते. पण सिम्पल बोलायचं झालं आपण तर जॉबसाठी हा जॉब माझ्या करिअर प्लॅनमध्ये मला कशी मदत करेल याची क्लॅरिटी तुम्हाला असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर नक्की देऊ शकता. आणि जर तुम्हाला क्लॅरिटी नसेल तरी पण तुम्हाला आणि जॉब हवाच असेल तरी पण तुम्हाला अशी स्टोरी सांगावी लागेल की स्टोरी म्हणजे असा तुम्हाला आन्सर द्यावं लागेल, फ्रेम करावं लागेल की हा जॉब माझ्या करिअर प्लॅनमध्ये व्यवस्थित बसतो आणि या जॉबवर आधारित मी पुढचं सगळं प्लॅनिंग करू शकतो. म्हणजे या जॉबवर आधारित मी मला जर 3, 4, 5, 6, 10 वर्ष काम करण्याची संधी मिळाली तर याचा फायदा मला पुढच्या करिअरमध्ये पण होईल हे आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतरचा प्रश्न असतो की मला आत्ता तुम्ही माझ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेला आहात तर मला तुम्ही 3 कंपन्यांची नावं सांगा ज्याच्याकडे तुम्हाला काम करायला आवडेल. हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये प्रश्न का तुम्हाला तुमचं इंडस्ट्री नॉलेज किती आहे, तुम्हाला या आत्ता ज्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यूसाठी आलो आहोत त्याचे स्पर्धेबद्दल माहिती आहे का, आपल्याला कॉम्पिटिशनबद्दल माहिती आहे का, आणि त्याचबरोबर हे जे बाकीच्या आपल्या ज्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यूसाठी आलो आहोत त्याची इंडस्ट्री स्टँडिंग, इंडस्ट्रीमध्ये त्यांचा जो वावर आहे किंवा रुबाब आहे किंवा परिस्थिती आहे, इमेज आहे, त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती असेल तर आपण याचं उत्तर नक्की देऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्ही जर इन्फोसिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेला आणि तुम्हाला असं विचारलं की तुम्ही याच्यामध्ये जर समजा इन्फोसिसमध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाही तर मग तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये काम करायला आवडेल, किंवा इन्फोसिसमध्ये सिलेक्शन झालं तरी पण तुम्हाला कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला आवडेल, तर आपल्याला इन्फोसिसचे ज्या रोलसाठी आपण आलेलो आहोत त्या रोलची डायरेक्ट कॉम्पिटिशन कोणाची आहे, मग ती स्टार्टअप असेल किंवा एस्टॅब्लिश कंपनी असेल, अशी तुम्हाला उदाहरण द्यावं लागतील. उदाहरणार्थ तुम्ही ऑब्व्हियसली विप्रोचं नाव घेऊ शकता, कॉग्निझंट घेऊ शकता वगैरे वगैरे, तुम्हाला त्या क्षेत्राची जास्त माहिती असेल तर हे आपल्या ज्या कंपनीमध्ये आपण कामासाठी आलेलो आहोत, जॉबसाठी आलेलो आहोत, इंटरव्ह्यूसाठी आलेलो आहोत, त्यांचे स्पर्धक कोण आहेत हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्या स्पर्धकांची सिच्युएशन काय आहे हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आत्ता ज्या कंपनीमध्ये आपण आलेलो आहोत त्यांची परिस्थिती काय आहे हे पण माहिती असली पाहिजे, जेणेकरून आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चांगली देऊ शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो की तुम्ही दुसरीकडे कुठे अप्लाय केलेला आहात का, किंवा तुमचे दुसरीकडे कुठे इंटरव्ह्यू चालू आहेत का. या प्रश्नाचं कारण असं असतं बेसिकली की जर तुम्ही दुसरीकडे कुठे अप्लाय करत नसाल किंवा इंटरव्ह्यू दिला नसाल तर याचा अर्थ वी कॅन ऑलवेज स्नॅप यू अप. निगोशिएशनसाठी थोडीशी जागा इंटरव्ह्यूअरकडे पण असते. जर तुम्ही ऑलरेडी कुठेतरी इंटरव्ह्यू अप्लाय केलेला असेल आणि इंटरव्ह्यू दिलेला असेल आणि तुम्हाला जर ऑफर लेटर मिळणार असेल तर समोरचा जो इंटरव्ह्यूअर आहे त्याचा जो बजेटी निगोशिएशन टॅक्टिक्स थोड्याशा वीक होतात, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्याला हे पण तिथं सांगून द्यायचं असतं की मी डिमांडमध्ये आहे, येस आय एम इन डिमांड. माझे इंटरव्ह्यू झालेले आहेत, मी अप्लाय केलेले आहेत आणि काही ठिकाणी मला आय एम एक्सपेक्टिंग सम ऑफर्स, असं जर तुम्ही सांगितलं तर ऑब्व्हियसली समोरच्या इंटरव्ह्यूवर बॅकफुटवर जातो. तो तुमच्या जॉबच्या नोकरीच्या गरजेचा गैरफायदा घेऊ शकत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा सांगतो की मी कुठे अप्लाय केलेलं नाही आहे आणि मला जॉबची नितांत गरज आहे आणि माझा इंटरव्ह्यू पण झालेला नाही, तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळतं की याला गरज आहे, त्यामुळे जर तुम्हाला एक्स व्हॅल्यू मिळणार असेल पॅकेज CTC तर तो इंटरव्ह्यूअर जर हुशार असेल तर तो म्हणतो मी तुम्हाला X-3 म्हणजे 10 लाखाचं पॅकेज तुम्हाला देणार असतील तर तुम्हाला तो 7 सुरू करतो, कारण त्याला असं वाटतं की हा माणसाला गरज आहे, त्यामुळे हा माणूस कदाचित 7 लाखावर पण तयार होईल काम करायला. अर्थात चांगल्या कंपन्या असे धांदलेबाजी करत नाही. काही कंपन्या ज्या शॉर्टकटवाल्या असतात त्या बऱ्यापैकी असं मॅनिप्युलेशन करतात. कारण जी कंपनी चांगली असेल, ऑर्गनाइज असेल आणि सिस्टमॅटिक असेल तर त्यांचे प्रत्येक बँडसाठी, प्रत्येक प्रोफाईलसाठी सॅलरी रेंज ठरलेली असते. त्या सॅलरी रेंजच्या वरखाली ते जाऊ शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं द्यावं लागेल की येस आय एम इन डिमांड, मी इंटरव्ह्यू चालू आहेत माझे आणि आय एम एक्सपेक्टिंग सम ऑफर्स. त्यामुळे असं होतं की तुम्ही कॉन्फिडेंटली बोलताय, त्याचबरोबर हे पण कळतं समोरच्याला की आपण जरी याला मराठीमध्ये बोलत झालं तर दाबायचा प्रयत्न केला तरी हा एवढा काय प्रेशर घेणार नाही.
त्यामुळे हा प्रश्नाला असं उत्तर देता येऊ शकतं. ऑब्व्हियसली मी परत रिपीट करतो हे माझे ऑब्झर्वेशन्स आहेत. प्रश्न कॉमन आहेत. तुमचं उत्तर काय आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर वाय हॅव यू चेंज्ड तुम्ही हे जॉब्स तुम्ही जर ऑलरेडी जॉब चेंज केलेले असतील, फ्रेशरसाठी हा प्रश्न नसतो. तुम्ही जर ऑलरेडी जॉब चेंज केले असतील तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की तुम्ही एवढे लवकर तुम्ही जॉब चेंज का करताय? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगेन याच्यामधला गोल्डन रूल असा असतो की तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूअरनी आत्ताची, पुढची, भविष्यातली आणि भूतकाळातल्या कंपन्यांबद्दल निगेटिव्ह बोलायचं नसतं. ते निगेटिव्ह जरी इव्हेंट असले, निगेटिव्ह कारणांमुळे जरी आपण सोडलेली असली कंपनी, नकारात्मक कारणांमुळे आपल्याला व्यवस्थित वागवलं नाही किंवा आपल्या बॉसनी आपल्याला व्यवस्थित किंमत दिली नाही, पगार दिला नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, त्या व्यवस्थित आपल्याला डिप्लोमॅटिकली प्रेझेंट करता आल्या पाहिजेत. ज्याच्यामधून आपल्याला असं बोलायचं आहे की त्या कंपनीची चूक होती असं न म्हणण्यापेक्षा त्या कंपनीमध्ये स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट होती, परंतु काही गोष्टी ज्या होत्या त्या आय कुड नॉट कॉम्प्रोमाइज ऑर आय कुड नॉट ॲडजस्ट ऑर आय कुड नॉट मॅनेज असं म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की तुम्हाला जुन्या बॉसला किंवा जुन्या कंपनीला किंवा आत्ताच्या बॉसला किंवा आत्ताच्या कंपनीला निगेटिव्ह बोलून तुम्ही स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो. जॉब चेंजेसचं तुमची कारण करिअर ग्रोथ असू शकतं, लोकेशन असू शकतं, पर्सनल रिझन्स असू शकतात किंवा चेंज ऑफ रोल असू शकतो किंवा रिलोकेशन असू शकतं. तुम्ही असे वेगवेगळे कारणं तुम्ही देऊ शकता. जर मल्टिपल जॉब रोल्स फ्रिक्वेंटली असतील तर मात्र हे उत्तर देणं डिफिकल्ट होतं. कारण तुम्ही जॉब रोल किंवा रोल चेंज किंवा रिलोकेशन किंवा पर्सनल रिझन्स तुम्ही किती देऊ शकता, याला लिमिटेशन असतं. त्यामुळे किती वेळा तुम्ही जॉब चेंज केलेला आहे आणि किती कालावधीमध्ये केलेला आहे हे तुम्हाला लक्षात घेऊनच त्याचं उत्तर तुम्हाला डिप्लोमॅटिकली द्यावं लागेल. तुम्ही जर 6-6 महिन्यांनी जॉब चेंज करत असाल तर याचा अर्थ प्रॉब्लेम आहे हे लक्षात घ्या. आणि तुम्ही 2 किंवा 3पेक्षा जास्त जॉब 6 महिन्यामध्ये चेंज केले असतील तर त्याला डिफेंड करणं डिफिकल्ट जातं हे पण लक्षात घ्या. त्याचा पुढचा प्रश्न जो असतो तो तुमचा ड्रीम जॉब काय आहे? आता ड्रीम जॉब काय आहे हा एक अगेन लोडेड प्रश्न असतो. त्या बेसिकली समोरच्या व्यक्तीला अंडरस्टँड हे करायचं आहे. जो मगाशी त्यांनी प्रश्न विचारला होता की हा जॉब तुला तुझ्या करिअर प्लॅनमध्ये कशी मदत करेल, हाच प्रश्न त्यांनी फिरून विचारला आहे. तुमचा ड्रीम जॉब काय आहे? तर ड्रीम जॉबवर न बोलता माझं वैयक्तिक मत असं आहे, ड्रीम जॉबवर न बोलता ड्रीमबद्दल आपण बोललो आणि त्या ड्रीम अचीव्ह करण्यासाठी, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या जॉबचा मला कसा फायदा होईल हे जर आपण एक्सप्लेन केलं तर त्याचा जास्त परिणामकारक फायदा होतो. कारण माझा ड्रीम जॉब म्हणजे मला वॉल स्ट्रीटवर जाऊन काम करायचं असं जर बोललो मी तर ते थोडंसं इम्प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा थोडंसं इरिलेव्हंट होतं. कारण मी जर आत्ता IT कंपनीमध्ये जॉब इंटरव्ह्यू देत असेल आणि मी जर वॉल स्ट्रीटवर मी काम करण्याचे स्वप्न बघत असेल तर ते कनेक्टेड नाही आहेत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की हा कन्फ्युज्ड आहे. IT इंटरव्ह्यूसाठी ITच्या इंटरव्ह्यूसाठी आला आहे तो आणि तो बोलतो आहे BFSI बँकिंगच्या किंवा बँकरच्या जॉबबद्दल. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत या तफावती दिसल्या नाही पाहिजेत. त्यामुळे ड्रीम जॉबबद्दल न बोलता ड्रीमबद्दल बोललो आपण. मला अमेरिकेत जाऊन काम करायचं असं जर बोललो इन्स्टेड ऑफ वॉल स्ट्रीट स्पेसिफिक न सांगता, तर अमेरिकेत जाऊन जॉब करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मग त्याचा पुढचा जो प्लॅन आहे, सध्याचा जॉब जो आहे त्याचा वापर करून मला अमेरिकेत कसं जाता येईल. आणि याच्यामध्ये पण पुढची गोष्ट हे उदाहरण देतो मी म्हणून सांगतो. या कंपनीमध्ये जर मला चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर जर ऑनसाईट जायची संधी मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन असं जर बोललो आपण तर तो समोरची व्यक्ती 100% इम्प्रेस होऊ शकते. लक्षात घ्या, तो इम्प्रेस होण्यासाठी बसलेला नसतो, तरी पण त्याला हे कळतं की ॲटलिस्ट माझ्याकडे करिअर प्लॅन आहे. त्याचबरोबर मी जर परफॉर्म चांगलं केलं तर त्याचे रिवॉर्ड्स किती मिळतील याची पण मला कल्पना आहे. आणि जर मी परफॉर्म नाही केलं तर त्याचं पनिशमेंट काय मिळेल याची पण मला कल्पना आहे. त्यामुळे हे ड्रीम जॉबचं जे उत्तर आहे ते ड्रीम जॉबबद्दल स्पेसिफिकली न बोलता ड्रीमबद्दल बोललो. आणि ते ड्रीम अचीव्ह करण्यासाठी, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या जॉबचा मला कसा फायदा होईल हे जर आपण एक्सप्लेन केलं तर त्याचा जास्त फायदा होईल. त्यानंतर तुमच्या पुढचा प्रश्न असतो, तुमच्या मतानुसार आयडियल वर्क एन्व्हायरमेंट कसं असतं? उदाहरणार्थ EYमध्ये जो इश्यू झाला मागे पुण्यामध्ये, त्या एका एम्प्लॉईजचा डेथ वगैरे झाली, त्याच्यावरून जे चर्चा होतात की टॉक्सिक वर्क प्लेस किंवा टॉक्सिक बॉस किंवा टॉक्सिक कल्चर अशा प्रकारच्या चर्चा होतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की आयडियल वर्क एन्व्हायरमेंट तुमच्यासाठी काय असेल, तर तुम्ही ऑब्व्हियसली इंग्लिशमध्ये आपण ते वर्क लाईफ बॅलन्स वगैरे सगळं बोलतोच, पण त्याचबरोबर आपल्याला हायलाईट हे करायचं आहे की तुम्ही ज्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यूसाठी आलो आहोत त्याची इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला व्यवस्थितपणे पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथवर काम करता येईल असं वाटतं, अशी माझी अपेक्षा आहे, असं मला दिसतंय. असं जर आपण बोललो तर बेसिकली आपण वी आर कीपिंग ऑल ऑफ अस इन कम्फर्ट इन सेफ झोन असं म्हणता येईल. कारण आपण कंपनीला हे पण म्हणत नाही की आपण वर्क लाईफ बॅलन्स वगैरे तुम्ही मॅनेज कराल. आपण असं म्हणतो की पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ माझी होईल असं मला वाटतं, म्हणून मी इकडे
जॉइन करू शकतो. याच्यामध्ये बऱ्याच वेळा मी असं पण पाहिलं की वर्क लाईफ बॅलन्स जेव्हा उत्तर दिलं जातं तेव्हा समोरची कंपनी अगदी कॉन्फिडेंटली असं म्हणते की वर्क लाईफ बॅलन्स वगैरे असं काही नसतं. तुम्ही अलीकडचे जर काही कॉमेंट्स बघितल्या इंडस्ट्री लीडर्सच्या, तर तुम्हाला हे लक्षात येईल की 90 तास आठवड्याला, 70 तास आठवड्याला असं जर काम करायचं असेल, तर वर्क लाईफ बॅलन्स वगैरे या सगळ्या फक्त पुराणातल्या गोष्टी आहेत असं लक्षात येईल. तर त्यामुळे हे आयडियल वर्क एन्व्हायर्नमेंट जे आहे ते आपल्याला असं सांगायचं आहे की माझी पर्सनल आणि प्रोफेशनल आणि फायनान्शियल ग्रोथ ज्या ठिकाणी होईल, अशा प्रकारची कंपनी मला तुमची आहे असं वाटतं, म्हणून मी इकडे जॉब करायला माझ्यासाठी आयडियल वर्कप्लेस असू शकेल. आयडियल गोष्टी नसतात, पण तरी पण त्या आयडियलशी जवळ जाणाऱ्या वर्कप्लेस मला इथे मिळेल अशी माझी अपेक्षा आहे, असं आपण बोलू शकतो. त्यानंतरचा प्रश्न असतो की जर आत्ताचा जॉब तुम्ही का सोडताय? व्हाय आर यू लिव्हिंग युअर करंट जॉब? आता याच्या मागची उत्तर तुमची काही असली, तुमची बॉसशी भांडणं झाली असली किंवा ऑफिस पॉलिटिक्स असेल किंवा ते तुम्हाला टर्मिनेट करणार असतील, कारण समोरच्या व्यक्तीला हे जाणून घ्यायचं की तू हा जॉब का सोडतोयस? तुला टर्मिनेट करण्यात येणार आहे का? तू लोकांशी चांगलं काम करू शकत नाही का? तू लोकांबरोबर चांगलं वागू शकत नाही का? तू वेळेवर येत नाहीस का? तुझा परफॉर्मन्स वीक आहे का? किंवा तू टंगळमंगळ करतोस किंवा इतर काही प्रॉब्लेम्स आहेत. तर या ज्या गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला करंट जॉब सोडण्याची जी कारणं देता येतात ती पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ, पर्सनल रिझन्स ऑन प्रोफेशनल ग्रोथ याच्यावर अवलंबून असलेली चांगली बऱ्यापैकी असतात. तुम्ही जर एखादं सर्टिफिकेशन केलं असेल तर असं आपण बोलू शकतो की माझ्या सध्याच्या जॉबमध्ये मी जे सर्टिफिकेशन केलेलं आहे त्याचा जास्त फायदा होईल असं मला वाटत नाही. पण त्या एक्स्ट्रा ॲडेड क्वालिफिकेशनचा मला या रोलमध्ये तुमच्या कंपनीमध्ये जास्त फायदा करून घेता येईल, कंपनीसाठी पण आणि माझ्यासाठी पण, असं जर आपण बोललो तर ते थोडं पॉझिटिव्ह होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर करंट जॉब सोडण्यामागचे कारणं पगार हे तुम्ही शक्यतो बोलू नका, कारण पगारासाठी जर तुम्ही चेंज करत असाल जॉब तर त्याचा पुढचा प्रश्न असा असू शकतो, तू आमच्याकडे जॉईन झाल्यानंतर 2 महिन्यानंतर तुला जर परत चांगली ऑफर मिळाली तर मग तो सोडणार का? त्यामुळे आपल्याला उत्तरं अशी द्यायची त्याच्यामध्ये क्लोज लूप उत्तर, त्याच्यामध्ये ओपन लूप नाही ठेवले पाहिजे. प्रश्नांमधून उत्तर, उत्तरांमधून प्रश्न आणि प्रश्नामधून उत्तर, हा जो ओपन लूप आहे तो आपल्याला बंद करता आला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न असतो, टेल मी अबाउट युअरसेल्फचा भाऊ, म्हणजे टेक मी थ्रू युअर रिझ्युमे, किंवा तुझी जी कामाची हिस्ट्री आहे, अनुभव आहे ते मला सांग. तर याच्यामध्ये जर तुमचा गॅप असेल तर हा प्रश्न जास्त ज्वलंत होतो असं म्हणता येईल, कारण कामाचा गॅप नसेल तुमच्या पूर्ण एक्सपिरियन्समध्ये तर या प्रश्नाचं उत्तर आपण सरळ देऊ शकतो. मी इथे काम केलं, एवढा वेळ काम केलं, हे प्रोजेक्ट्स केले, ते त्यानंतर मी इकडे गेलो वगैरे वगैरे. पण जर गॅप असेल तर तो थोडं जस्टिफाय करणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण करिअरमध्ये गॅप जर असतील तर ते का घेतले गेले आणि त्याचा परिणाम काय झाला तुमच्यावर, त्याचा तुम्ही काय वापर करून घेतला हे आपल्याला सांगावं लागतं. उदाहरणार्थ माझ्या केसमध्ये 2015 ते 21मध्ये मी करिअर गॅप घेतला होता. त्याच्यामध्ये मी रिसॉर्ट ओपन केलं, मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं, मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअपमध्ये काम केलं, रायटिंग केलं, पब्लिशिंग केलं, फूड इंडस्ट्रीमध्ये होतो. हे जे प्रकार आहेत, बेसिकली रायटिंगबद्दल मी पब्लिशिंग कंपनी पण फॉर्म केली, त्यानंतर 14 पुस्तकं माझी ऑलरेडी पब्लिश झालेली आहेत. हे जे प्रकार आहेत तो जो गॅप होता त्याचा मी काय वापर करून घेतला, त्याचा मला आत्ता काय फायदा होतो हे मला सांगावं लागेल. आणि त्या करिअर गॅपचं जर आपण योग्य त्याचं व्हॅलिडेशन किंवा योग्य जस्टिफिकेशन देऊ शकलो नाही तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्यामध्ये थोडा अप्रोचमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा ॲटिट्यूडमध्ये प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ असा पण होतो कधी-कधी की तुम्ही गॅपला जस्टिफाय नाही केलं तर तुम्ही तुरुंगात होता का? की तुम्ही पळून गेला होतात किंवा इतर काही गोष्टी, तुमचा मेंटल ब्रेकडाऊन झाला होता का? या ज्या गोष्टी आहेत समोरच्या व्यक्तीला हेच जाणून घ्यायचं आहे की या गॅप का घेतला तू, फर्स्ट ऑफ ऑल त्या गॅपमध्ये तू काय केलंस आणि त्या गॅपमध्ये तू काय शिकलास आणि त्या शिकलेल्याचा आपल्याला काय फायदा होईल. आणि याच्या बाकी लिगल कॉम्प्लिकेशन्स वगैरे आहेत, क्राईम किंवा बाकीच्या गोष्टी, त्या टाळण्यासाठी पण कंपन्या बऱ्यापैकी हा प्रश्न विचारतात, तर गॅप असेल तर विशेषतः तर. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला करिअर गोलशी रिलेटेड विचारले जाऊ शकतात. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले ते क्लासिक क्वेश्चन्स होते. या व्हिडिओमध्ये आपण पाहिले करिअर गोल रिलेटेड क्वेश्चन्स, ज्या क्वेश्चन्सच्या आन्सर्सवर आधारित समोरची व्यक्ती आपलं वजन करायचा प्रयत्न करते. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोत कॅरेक्टर क्वेश्चन्स, त्यानंतर कॉम्पिटन्सी क्वेश्चन्स, त्यानंतर क्रिएटिव्हिटी क्वेश्चन्स आणि त्यानंतर टेक्नॉलॉजी क्वेश्चन्स. तर हे प्रश्न आपण बघणार आहोत. मला परत जाताना मला सांगावंसं वाटतं की हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहेत. ऑब्व्हियसली हे उत्तर तुमच्यासाठी लागू होतील असं अजिबात नाही. प्रश्न तुम्हाला माहिती असले पाहिजे, त्यांचे उत्तर तुम्ही काय चांगल्या प्रकारे देऊ शकता, हा सर्वस्वी तुमचा स्वतःची जजमेंट आहे, स्वतःचा निर्णय आहे किंवा स्वतःचा अभ्यास आहे किंवा स्वतःचं निरीक्षण आहे किंवा स्वतःचा व्यासंग आहे असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे आपण इंटरव्ह्यूची तयारी केली पाहिजे. सगळ्यात शेवटी आपण टेक्निकलमध्ये जाणार आहोत. टेक्नॉलॉजी क्वेश्चन्स. ते टेक्नॉलॉजी क्वेश्चन्स हे बेसिकली वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्यामुळे त्या विषयावर मी प्रत्येक स्पेसिफिक टेक्नॉलॉजीवर जास्त बोलू शकणार नाही. पण समोरच्या व्यक्ती प्रश्न काय विचारतो आहे, जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, समोरची व्यक्ती काय प्रश्न विचारते, त्याचबरोबर ती काय विचारत नाही आणि तिला काय विचारायचं आहे,
हे पण लक्षात घेता आलं पाहिजे. आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात ते आपल्याला जमलं पाहिजे बेसिकली थोडक्यात. आणि समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून आपलं उत्तर कधी थांबवायचं, समोरचा व्यक्ती बोर होतोय का, हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करियर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये डिस्कस करत असतो. या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, याचा तुम्हाला सर्वांना नक्की फायदा होईल याची अपेक्षा मला आहे. कारण या चुका आम्ही सगळ्या केलेल्या आहेत, त्यामुळे या चुकांपासून तुम्ही शिकलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. तर या यूट्यूब चॅनलला अशा अनेक व्हिडिओसाठी, करियर रिलेटेड व्हिडिओज, त्याचबरोबर जॉब रिलेटेड व्हिडिओजसाठी लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा, जेणेकरून या चुका ज्या आहेत त्या कमीत कमी होतील दिवसेंदिवस. धन्यवाद.